आपण गप्पा झालेल्या आणि विषयावर होतो. सर्वप्रथम ग्रामस्थांचे आभार मानतो. म्हणजे आपण येताना सुद्धा असं अधिकारी आधी माहित असेल कदाचित आलो असतो का नाही, पण एवढी वर्षी इथं राहून तुम्ही काम करताय आणि असं त्या संख्येने सुद्धा तुम्ही एवढी वर्षी परंपरा जोपासताय. निश्चित तुम्ही सर्व अभिनंदनास पात्र आहात. तुमचे पूर्ण अभिनंदनास पात्र आहेत. या किल्ल्यात सुद्धा आक्रमण झाल्यानंतर सुद्धा हा लोहगडच राहिला. त्याला एखादं मुस्लिमांचं नाव नाही लागलं आणि तुमचे आणि माझे पूर्ण सगळे हिंदू म्हणून जगणारे हिंदू म्हणूनच गेले. त्यांनी तलवारीचे धाग दाखवले गेले असतील, त्यांनी एकूण जमिनीची तत्पोरी दाखवल्या गेल्या असतील की धर्म बदल तलवारांनी मारतो नाही तर धर्म बदल एक शेती देतो, असं कोणी केलेलं नाहीये. तुमचे आणि माझे पूर्वज शूर होते. ते घाबरले नाही कोणाला, कुठल्या प्रबोधनाला सुद्धा ते डरले नाही. सगळ्यात पहिला आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू. ते होते म्हणून आपण हिंदू म्हणून जगतोय. नाहीतर कदाचित उद्याच्या दिवशी शुक्रवारी आपण दुपारी 2:30 वाजता सिलेंडर घेऊन बसलो असतो बरं डोक्यावर. तर सर्वात पहिलं त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे काम सुरू करायच्या आधी. अवघड काळातून हिंदू धर्म पुढे आलेला आहे. आता मुख्य विषय इथं जवळ महाभारतात माहिती असेल निदान तुम्हाला ना. वा, तर 2 स्कंद आहेत त्या महाभारताचे, म्हणजे भागवत सप्ताहाचे 2 स्कंद 33 श्लोक येते. अध्याय आहे 33 आणि 18,000 त्याचे साधारण आपल्याला म्हणतो श्लोक आहे. त्याचा पहिला जो श्लोक आहे ना, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे नव्हे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्याचा अर्थ असा सांगितलाय की मी ज्या सृष्टीचा रचना आहे, मी जी सृष्टी ऑपरेट करतो, मी जी सृष्टी डिस्ट्रॉय सुद्धा करू शकतो. आय एम द जनरेटर, आय एम द ऑपरेटर, आय एम द डिस्ट्रॉयर. जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर, GOD गॉड असा त्याचा शब्द आहे. भागवतकार जेव्हा भागवत सुरू करतात 7 दिवसांची, त्यांची पहिल्या दिवशी या पहिल्या अध्यायावर ते पूर्ण दिवस बोलतात. पूर्ण दिवस 11 ते 2, 3 ते 6 ते बोलल्यावर ते असं सांगतात की आता सुद्धा या श्लोकाचं पूर्ण निर्माण झालेलं नाही. जेवढं परमेश्वराला ते एका अध्यायात सांगायचं तेवढं. म्हणून आपण पुढचे 6 दिवस आपण भागवतचा ओझरचा उल्लेख करू आणि भागवत संपू असे भागवतकार सांगतात. सावरकरांचं चरित्र सुद्धा तसंच आहे. त्या अर्ध्या तासात 20 मिनिटात 1 तासात सांगता येत नाही. आम्ही नेहमी असं म्हणतो की सावरकरांचे सुद्धा सप्ताह व्हायला पाहिजे. 7 दिवस सातत्याने सावरकर सांगितले गेले तरी सुद्धा सावरकर राहणं संपत नाही. म्हणजे एखादा माणूस जर असा म्हणतो की माझा सावरकरचा अभ्यास नाहीये, तो अज्ञानी निश्चित नाहीये. पण जर एखादा असा म्हणतो की मला सावरकर पूर्ण कळलेले आहे, तो निश्चितच अज्ञानी आहे. सावरकरांविषयी बोलताना असा प्रश्न येतो की कोणत्या सावरकरांविषयी बोलायचं? स्वातंत्र्य युद्ध सावरकरांविषयी बोलायचं का लेखक सावरकरांविषयी बोलायचं, महाकवी सावरकरांविषयी बोलायचं? ज्याला शस्त्र आणि शास्त्र दोघांचाही अर्थ माहिती होता त्या सावरकरांविषयी बोलायचं, उडी मारणाऱ्या सावरकरांविषयी बोलायचं का परराष्ट्र नीतीचा अभ्यास असणाऱ्या सावरकरांविषयी बोलायचं? कुठल्या सावरकरांविषयी बोलायचं हेच कळत नाही. मी सांगतो देशाच्या इतिहासामध्ये भगवान श्रीकृष्णानंतर एवढं व्यासंगी स्वरूप जर कुठल्या महामानवाला मिळालं असं ते फक्त विनायक दामोदर सावरकर या माणसाला मिळालेलं आहे. 80 वर्षाचं त्यांचं आयुष्य आहे. 83 वर्षाचं आयुष्य ते खरं नव्हतं त्या बाकी काहीच नाही. म्हणजे यज्ञ यंत्रमायासंत जे वाचता आणि धर्म आणि प्रथमांनाचा अर्थ आहे की मीच आम्ही ते यज्ञ साकारलाय, आम्ही ते यज्ञ निर्माण केलं, ते यज्ञामध्ये आम्ही आमचीच आहुती देणार आहोत असा जो त्याचा अर्थ आहे. ते अर्थ सावरकर खऱ्या अर्थाने जगले. तुमच्या माझ्यासारख्या मध्यवर्गीय माणसाच्या घरात सावरकर जन्मले, पण त्यांनी दृष्टी फिक्स केलेली होती की आपण कुठं जायचंय. सावरकरांचा जन्म जर झाला आपण जेव्हा होतो की तुमच्या आणि आमच्यात जन्म होतात. शिवाजी महाराज, संभाजीराजे, सावरकर यांचे अवतार असतात. ते नियमित प्राण केलेले असतात. जे भगवान श्रीकृष्णांनी सांगून गेले जगा इराई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल, जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात येईल, तेव्हा मी अवतार घेईल. सावरकरांचा जन्म असा नियतीने घडवलेला चमत्कार आहे किंवा नियतीने घडवलेलं एक योजना आहे असं आपण मानतो. 1857चा उठाव संपलेला आहे. 1857 तुम्हाला माहिती असेल स्वातंत्र्याचा झाला. 1857 स्वातंत्र्य झाला हे स्वरूप सुद्धा सावरकरांनी दिलेलं का पुढे येईल ते म्हणण्यामध्ये. त्याच्या आधी इंग्रजांनी असंच रंगवलं होतं की 1857 हा एक
फसलेलं बंड आहे. भारतीयांच्या काही राजांनी बंड केलं होतं ख्रिश्चन राजवटी विरुद्ध, इंग्रजांच्या राजवटी विरुद्ध, आणि ते बंड फसलं. पण सावरकरांनी मात्र लंडन मध्ये असताना सिद्ध केलं की बंड होता, स्वातंत्र्य लढ्याचा उठाव होता आणि त्याला बऱ्यापैकी यश सुद्धा आलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी काही सुधारणा इथं आपल्या वस्तीत केलेले तसं आपण म्हणतो. 1857 परंतु पराभव झाल्यानंतर देश गणितगात्र झाला होता. अख्ख्या भारतात उठाव झाल्यानंतर सुद्धा इंग्रजांना हरवणं आता शक्य नाहीये. इंग्रज हे आपल्यावर पुढची हजारो वर्ष राज्य करणार अशी एक मानसिकता भारतीयांची झालेली होती आणि पुढची 35 वर्ष ती मानसिकता तशीच राहिलेली आहे. ही मानसिकता तोडली वासुदेव बळवंत फडके यांनी, ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो. वासुदेव बळवंत फडकेंचं निधन 1883 झाले आणि त्याच्या 3 महिन्यांनी स्वातंत्र्य सावरकरांचा जन्म आहे. येणारी येणारी धर्म असेल तर परत इथं आपल्याला ते दिसतं कसं दिसायला पाहिजे. पहिली 7 वर्ष नाशिकमध्ये भोगूरमध्ये शालेय शिक्षण घरची परिस्थिती बरी होती, खेळण्या वगैरे गेलेली, पण मानसिकता तयार होते. जिथे मी आता सुरुवात केली की घरात शिवाजी महाराज शिकवले जात होते, घरात अण्णाजी मावसे माहिती होते, घरात संभाजीराजे माहिती होते, घरात महाराष्ट्राचा इतिहास माहिती होता, घरात देशाचा इतिहास माहिती होता. तो सांगितला जात होता, तो रंगवला जात होता. लहान मुलं तिथे त्यावेळेस तीच खेळायची. त्यांचा फेसबुकचा नशीब चांगलं होतं त्यांनी की त्याच्याकडे फेसबुक आणि व्हॉट्सअप त्यावेळेस होते. चांगलं काम चांगल्या कामासाठी दिला येत होता चांगला वेळ. सावरकर घडत गेले. नाशिकला उच्च शिक्षणासाठी सावरकर गेल्यानंतर सावरकरांच्या आयुष्यात बदल होणं सुरू झालेले आहे. वासुदेव बळवंत फडके म्हणजे झाल्यानंतर चाफेकरांनी रेड्याचा सुद्धा खून केलेला आहे. रेड्याचा खून करणं आणि चाफेकरांना फाशी देणं ह्या दिवशी सावरकर बदललेले. सावरकरांच्या फाशीनंतर सावरकरांच्या अनेक आत्मचरित्रामध्ये असा उल्लेख आलाय चाफेकरांच्या फाशीनंतर की सावरकर त्या रात्री झोपलेले नाहीये. भोगोला जर कोणी गेला असेल का गेले आपल्या इथे नाशिकला भोगोला निश्चित जा. अंदमानला जाणं सगळ्यांना करायची शक्य नसेल, रत्नागिरी सुद्धा तुम्हाला थोडं लांब असेल, पण नाशिकला भोगोलमध्ये जिथं स्वातंत्र्य सावरकरांचा जन्म झालाय तिथे जाणं आपलं नैतिक कर्तव्य आहे. आधी जी मूर्ती जिथं आहे अष्टभुजाची मूर्ती ही गावात शेताच्या मंदिरामध्ये ठेवली, त्याचे दर्शन घेता येतात. 15 वर्षाच्या सावरकरांनी शपथ घेतली आहे चाफेकरांच्या हत्येनंतर, चाफेकरांच्या फाशीनंतर. मगिदा मगिदून म्हणेल नंतर राष्ट्र स्वतंत्र करेल. आजची आपली 15 वर्षाची पिढी काय करतीये? मी लहान मुलं समोर होतो म्हणून सारख्याच मला त्याच्यावर यावं लागते. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी रायरेश्वरला जाऊन शपथ घेतली होती स्वातंत्र्याची की मी राष्ट्र स्वतंत्र करीन, मुस्लिम तुकड्यातून बाहेर काढीन. सावरकर 15 वर्षी शपथ घेतात की मी म्हणून गेलो तरी चालेल, नाहीतरी राष्ट्र स्वतंत्र करीन. आपली 16 वर्षाची पिढी काल पुण्यामध्ये 2 जिवंत मुलांना उडवले. हा फरक पालकांचा आहे. सावरकर तिथे शपथ घेत आहेत. बुद्धीत अभ्यासात अतिशय चाणक्य हुशार प्रचंड मेमरी असलेले सावरकर आहेत. म्हणजे सावरकरांनी महाराष्ट्रानंतर अंदमानमध्ये गेली, तिथे गेल्याची वगैरे एवढी सोय नव्हती. त्यांनी एक शोध द्यायचा, पाठ करायचा, दुसरा शोध द्यायचा, पाठ करायचा, तिसरा शोध द्यायचा, पाठ करायचा, अशी त्यांनी पुस्तकं लिहिली. त्यांचं कमला म्हणून जे महाकाव्य आहे, महाकाव्य ते महाभारतासारखं, ते जेव्हा इंग्रजांकडून जाळलं गेलं त्यांनी पुन्हा ते लिहिले. एवढं पाठांतर त्या माणसाचं. बाहेर पुण्यात आलेले, पुण्यात त्यांचा पुण्यात सगळी विदेशी कपड्यांची होळी वगैरे आपला सगळं इतिहास सावरकरांचा बऱ्यापैकी अभ्यास सगळ्यांना माहिती. तिथे त्यांचा टिळकांशी सुद्धा संपर्क आला. टिळक हे चाणक्य होते, टिळक हुशार होते. टिळकांना लोक कळत होती की लंबी का घोडा कोण आहे. सावरकरांना त्यांनी लंडनला पाठवलं. त्यावेळेस लंडनला अनेक लोक जात होती बरं का. आता जशी जातात त्यावेळेस ही जात होती. एक गणेशरी गेले होते ज्यांना आपण महात्मा म्हणतो, ते तिथे गेले, तिथं सेटल झाले, नोकऱ्या केल्या त्यांनी अनेक वर्ष तिथं. तर सावरकर जे गेले होते ते गेले होते शिकायचे आपल्याला. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांचं पुस्तक जे आहे शत्रुशेर होईल, इंग्लंडमध्ये जाऊन मला तिथल्या इथल्या जे राज्य करतात त्याच्या विरोधात काय करता येईल, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मला त्यांना कसं उभं करता येईल, ह्या सगळ्या विचार करून सावरकर लंडनला पोहोचतायत. सावरकर लंडनला पोहोचायच्या आधी सावरकरांविषयीचं पत्र लंडनच्या अधिकाऱ्यांना मिळतंय की मोस्ट डेंजरस माणूस लंडनला येतोय शिकायला, त्याच्यावर नजर ठेवा. सावरकर लंडनला उतरल्यापासून त्यांच्यावर वाचे हा माणूस काय करतोय.
हा माणूस काय करणार आहे, ह्या माणसाला बारीक लेकर ठेवा असं त्यांना भारतातून पत्र गेलेले. पण सावरकरांचे भरलेले नाहीये. सावरकरांचं कोणतेही काम बाकी नाही ठेवलेलं. 5-6 नंतर लग्नाला गेल्यापासून अगदी 2 वर्षात त्यांनी नाशिकला बंदुका पाठवल्या. बॉम्ब कसे बनवायचे याचे मेन्यू त्यांनी नाशिकला पाठवले. क्रांतिकारकांना शस्त्र करायचं काम त्यांनी केलेलं आहे. 1909 साली नाशिकमध्ये सगळं सापडल्यानंतर त्यांची जे बंधू आहेत बाबा महाराज सातारकर त्यांना अटक झालेली आहे. त्यांना अंदमानला पाठवलेले आहे. सावरकर बॅरिस्टर झाल्यानंतर प्रचार पिरियडला त्यांना कायद्याचं पूर्ण ज्ञान होतं. बंधूंनी काय केलं हे माहिती होतं आणि आपल्या पुढे काय वाढून ठेवलं हे सुद्धा माहिती होतं. बाबा महाराज सातारकरांना नुसती अटक केलेली नाहीये, सावरकरांच्या परिवाराची झिंड काढलेली आहे नाशिकमध्ये. बाबा महाराज सातारकरांनी नाशिकमध्ये उघडं करून, मी आता उघडा शब्द वापरतो महिला प्रचंड संख्येने म्हणून, उघडं करून झिंड काढलेली आहे, काठ्यांनी मारलेले. कारण तुम्ही स्वातंत्र्यामध्ये भाग घेताय, तुम्ही आमच्या विरोधात बोलताय. सावरकरांनी सगळं लंडनमधलं बघितलेलं आहे. भयानक प्रसंगी सगळा तो घराला पुजून लावले. घर सील झालेली आहे. घरातल्या महिला आमच्या येसू बहिणी, आमच्या मासाहेब, आमच्या माई साहेब, सावरकरांच्या पत्नी, सावरकरांच्या बहिणी असं सांगतात. त्याला असं पुरावा काही मिळत नाहीये. पण गावांनी सुद्धा वेशभूष केलं होतं इंग्रजांच्या दशेने. तेव्हा स्मशानातल्या जे आपण पिंडीचे तांदूळचे लाडू वगैरे करतो त्या पिंडीच्या स्मशानातल्या 10व्या भागाच्या नाही मृतदेहाच्या बरोबर जे असतो त्याच्यावर दिवस काढले सावरकरांच्या सोनांनी. देशासाठी त्याग काय असतो, देशासाठी बलिदान काय असतं हे जर बघायला असेल तर ही दोनच घरे चापेकर आणि सावरकर. आणि देशभराच्या इतिहासामध्ये 2-3 सगळ्या भावांना काळ्या पाण्याची शिक्षा होणं, 2-3 सगळ्या भावांना फाशी होणं हे 2च कुटुंबात घडले. तर दोन्ही पुण्यामध्ये घडले. आता आम्हाला जास्त आनंद आहे पुणेकर म्हणून. थोडं विषयाचं बोलून यायचं म्हणायचं तर चापेकरांना माहित असेल तर आम्ही काय करतो, रेल्यांचा खून करतोय. समोर ट्रॅफिक पोलीस आला तरी गोळ फिरून आलेला आपण भित्री माणसं. घरात काय सांगून गेले असतील त्या दिवशी बायकोला, मुलांना, पालकांना. मी आज शत्रूचा घोटाच करायला चालू आहे. माझा विषय इथं संपला ना. त्यानंतर मी जगत फाशी देईपर्यंत सुद्धा मी जगणार तेवढंच जगणार आहे. पण आज मी खऱ्या अर्थाने मरणार आहे ही चापेकरांची शपथ. ती त्यांची हत्या. तसं ते सावरकरांचं सगळं. सावरकरांनी 1909 लंडन मध्ये कळले की आपल्या गावावर काय झालं, आपल्या घरावर काय झालं, आपल्या भावावर काय झालंय. आणि सावरकरांनी ठरवलं की आता धक्का आपण द्यायचा. दुसऱ्या एखादा असताना परत इथं आला असतं की अरे मला सुद्धा शोधी माझ्या सुद्धा पहिले दाखल होती, बाद झालं आता मला घर सांभाळायचंय. पण तसं झालेलं नाहीये. त्यांनी इंग्रजांना पाठवत बोलून लगे दिले. एक लंडन मध्ये दिला बदलला इंग्रजांना कर्जन वाहिनीची हत्या केली. पॉइंट ब्लॅक बसतून आणि 100-200-500 लोकांच्या हॉलमध्ये कार्यक्रम चालू असताना त्याच्या समोर जाऊन छाती त्यांनी 3 बंदुका मारल्या निघाली. बदलल्या निघाल्याविषयी सुद्धा असंच शरीर त्यांचं अतिशय उच्चभ्रू श्रीमंत लंडन मध्ये 50चा माणूस, लंडन मध्ये फक्त फिरायला आणि एन्जॉय करायला गेलेला माणूस सावरकरांच्या सहवासात आला. 1 वर्षाचा चमत्कार घडवला. सावरकरांच्या आयुष्यात जिथे लोक आली किंवा सावरकर जिथे जिथे गेलेत ना तिथे चमत्कार घडलेत. बरं काय भरपूर ऐतिहासिक झालं, नाशिक ऐतिहासिक झालं, इंग्लिश शिक्षकांची ओळख करून पुणे ऐतिहासिक झालं, लंडन ऐतिहासिक झालं. असे सावरकरांचा जिथे जिथे स्पर्श लागला ती सगळी आज तीर्थस्थ झाली. अंदमान सुद्धा त्यांनी इतिहासच घडवले. कर्जन वाहिनीची हत्या केल्यानंतर पुढच्या 2च महिन्यात त्यांनी नाशिकमध्ये, तुम्ही नाशिकमध्ये माझ्या भावाला हत्या केली, तुम्ही नाशिकमध्ये बाळाला शोधताय ना, मी तुम्हाला अजून धक्का देतो. इंग्रजी राजवटीला त्या काळात धक्का द्यायचा. ज्या देशाचा सूर्य जगात कधीही मावळत नव्हता असं म्हटलं जातं. जगातल्या निम्म्यापेक्षा जास्त देशावर इंग्रजांचं राज्य होतं. त्या राज्यात असे धक्के द्यायचे. नाशिकला बंधू पाठवलं. सर्वसर्व जे विमानाला बाहेर जॅक्सनची हत्या झाली. 2 हत्या झाल्यानंतर इंग्रज कामाला लागले. त्यांनी झाडाझडती केली. सावरकरांबरोबर पोहोचलं. सावरकरांचं पत्र देत होतं. सावरकरांनी पाठवलं त्यावेळी काही चार्जेस होते, टेलिग्राम होतं, त्यांचे काही पत्र एवढं सापडणार हे सगळं सावरकरांनी पाठवलंय. हे जेव्हा इंग्रजांच्या लक्षात आलं सावरकरांना सुद्धा अटक वॉरंट निघाले. सावरकर लगेच पॅरिसला गेलेले, इंग्लंडमधून पॅरिसला गेले. त्यावेळेस ते की अजूनही काम करायचं मला बाहेर जाऊन.
पण त्याचं भगतसिंगांनी ठरवलं होतं की आपण अटक होणं आवश्यक आहे, पण अटक झालं तर इंग्रजांच्या भूमिका आपण लोकांपर्यंत पोहोचून या राज्यात कसं दहशत निर्माण करते. सावरकरांनी ठरवून पुन्हा लंडनला येण्याचा प्रयत्न केले. त्यांना माहिती ज्ञानेश्वर तुम्ही सांगितलं मगाशी, त्यांना माहिती माझं वॉरंट निघालेलं आहे. पॅरिसमध्ये मनोकामांनी बाकीच्या अनेक त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं होतं की तुम्ही नका येऊ उतरवलं लंडन, तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. सावरकर बदले नाही. त्याकडचा बॅरिस्टर माणूस अतिशय चांगल्या सुव्यवस्थित राहिलेला सावरकर लंडनमध्ये आले. रेल्वे स्टेशनवर उतरल्या त्यांना अटक झालेली. अटक झाल्यानंतर पुढचं पाऊल भारतात पाठवायचं. खरं त्यावेळेस असा एक सावरकरांना असा अंदाज होता की मला जे काय होईल लंडनमध्ये माझ्यावर दंड झाले, कायदा झाले आणि तुम्ही कमी शिक्षा होईल, कारण लंडनमध्ये त्यांच्यावर तसा काही गुन्हा नव्हता. पण इंग्रजांनी ठरवलं होतं की ह्या माणसाला दारूनच ठेवायचा आहे, तो उठलाच नाही पाहिजे. बरोबर, त्यांना असं क्रांतिकारक घडवतोय. एक क्रांतिकारकाला मानणं सोपं असतं, क्रांतिकारकाला घडवणारा माणूस हातात आलाय, त्याला सोडायचं नाही. सावरकरांना भारतात आणण्यात आलं. भारतात आणण्याआधीची ती लढाई सगळं माहिती जागेवर मारली उडी. काय माणूस करू शकतो मला सांगावं. लंडनमध्ये लिहिताना तो आपल्या सहकार्यांना सांगतो की आपण मर्सिडीजला भेटू. त्या माणसाचा अंदाज आहे बरं का की ही जी आपली नाव आहे भारतात जाण्याच्या आधी मध्ये बंदरावर थांबणार आहे आणि तिथं आपण कदाचित उडी मारली तर आपल्या विदेशात म्हणजे फ्रान्समध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं जर पोलिसात पकडू शकणार नाही, आपण तिथं सुटू शकू. एवढ्या संकटात असलेला माणूस असा विचार कसा करू शकतो हे सुद्धा डोक्यात येते. सहकार्याला कळवलं पण नेहमीसारखं झालं. सहकारी 10 मिनिटं उशिरा पोहोचले. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान आपल्या वेळेचं गणित पाळलं, पण त्याची शिक्षा भारताला झाली. अख्ख्या त्यांनी उडी मारली. एक जे सांगितलं जाते की जहाजाची उडी मारली मग प्रचंड 10-12 तास पुढे गेले वगैरे असा प्रकार नाहीये. जहाज नेहमीच्या बंगाल साईडला थांबले की मोठ्या जहाजाचा प्रवास केला असेल तर मधल्यापर्यंत असे बारीक नावीने जावं लागतं, कारण तिथे खडकं असतात खाली, जहाज पोटल्यापर्यंत येत नाही. तर बंगालला थांबला त्यांनी उडी मारली. 2-3 किलोमीटर त्यांनी ते पोहले असतील, पण तरी सुद्धा आपण उडी मारतो तिथे खाली खडक असू शकतो, दगड असू शकतो, आपला कपाळ मुक्त होऊ शकतो. कारण इंग्रज जर सैनिक माझ्या गोळ्या मारते तर माझ्या अंगात पाण्याच्या खाली असतं, माझ्या डोक्यात गोळी लागू शकते. हा सगळा विचार करून सुद्धा सावरकरांनी उडी मारली, कारण देशाला माझी गरज आहे. मी माझ्यासाठी जगायचं नाही, माझं झालेलं सगळं घरावर पूर्ण झालेलं आहे, देशासाठी जगायचं आहे. दुर्दैव असेल की तिथं अधिकाऱ्यांना इंग्रजी अधिकाऱ्यांनी पिटवलं. पुन्हा सावरकरांना अटक झाली, भारतात आणण्यात आले. भारतात त्यांना अंदमानला पाठवले. आपल्या इकडे अंदमानला गेलाय का तुम्ही? गेलाय वा. म्हणजे थोडक्यात सांगायचा हा जो कॉर्नर होतो खूप मोठा कॉर्नर बरं का, खूप मोठा कॉर्नर आहे. 8x6 रूम आहे, जे तुमच्या आमच्या घराच्या आताची टॉयलेट असतं 30 रूम आहे. आम्ही ती बघितली होती. याच्यापेक्षा थोडस मोठं भांड्या सावरकरांनी दिले. सावरकर भांड्या आधी तिथंच आहे. संध्याकाळी 6 वाजता रूम मध्ये गेल्यानंतर पोलीस गेल्यानंतर सकाळी 9-10 वाजता बाहेर काढलं जातं. मी एकदम स्पष्ट बोलणारा माणूस आहे. अपशब्द म्हणजे कळून लोकांना कळत नाही. त्यामुळं संध्याकाळचं हागणं, रात्रीचं मुतणं, सकाळचं परत हागणं हे सगळं त्याच भांड्यात करायचे. ते भांडी साफ करायची, नंतर त्या साफ करून त्या भांड्यात जेवायचे. हे सावरकरांनी 11 वर्ष केले. बॅरिस्टर झालेला माणूस, अख्ख्या जगाला ज्ञात असलेला माणूस, मोस्ट डेंजरस असलेला माणूस. काही स्वप्न असतील त्याची सुद्धा येणाऱ्या पिढीविषयी. बारी आणि त्यांची पत्रव्यवहाराची जो उपलब्ध आहे ते नेहमी असं सांगतात ते बारीला की बारी एक दिवस तुला कोणी विसरणार नाहीये, तुला कोणी ओळखणार नाहीये, तू विसरलाच असेल, पण एक दिवस माझे पुतळे इथं लागतील. वेळ गेला, आपल्या विचारांचं सरकार आलं आणि सावरकरांचा पुतळा अंदमान जेलच्या बाहेर आज उभा आहे. सावरकर लढले, खरंच लढले सावरकर. अंदमान जे बघतात त्यांना माहितीये की ज्यांना फाशी व्हायची त्या फाशीचा जो दोर आहे तो दोर ज्याला फाशी व्हायची त्यांनीच शिवायचा, स्वतःच्या काळाचा माप घ्यायचा आणि स्वतः दोरा शिवायची. त्याला शिक्षा दिली जायची की माणूस खच्चीत व्हायला पाहिजे. रोज फटके मारले जायचे, ते कुजू वगैरे मीठ टाकायचं सगळे. सावरकरांची रूम सुद्धा अशी दिली होती की जिथून फाशी होत असताना त्यांना रोज दिसायचं की आज फाशी होतीये. हा माणूस जगलाच नाही पाहिजे, दुसरं काही नाही. 50 वर्षाची शिक्षा दिली आहे. जनरली शिक्षा अशा असतात जर 2 गुन्हे त्यांच्यावर एक, मगाशी तो आपण विषय केला, दोन्ही कलम सेम होती. नाशिक कांड, फक्त नाशिक मधले एक बंदूक पाठवणं आणि दुसरं त्याच्या आधी नाशिक मध्ये बॉम्ब मॅन्युअल वगैरे पाठवणं.
दोन्ही जन्मचे भारतीय कायद्यानुसार एकत्र भोगावे लागतात. 25 वर्षांनी सावरकर बाहेर येणं अपेक्षित होतं, पण 50 वर्षाच्या शिक्षा लावल्या 2 की हा माणूस बाहेर आला तरी वयाच्या 70 बाहेर आला पाहिजे. तिथं सावरकरांना विचारलं एकाने, सावरकर आता बारी वीस म्हणजे सावरकर 50 वर्ष आतेस काय करणार? तो म्हटलं 50 तू तुमची सत्ता टिकत आहे, काळजी करू नका, मी लवकरच बाहेर येणार आहे. हे सावरकरांचा तिथं आत्मविश्वास आहे. सावरकर असं लिहितात ते तिथं की माझ्या मनात अनेक वेळा आत्महत्येचा विचार आला. माझी जन्मतेमध्ये त्यांनी खूप वेळा लिहिले, रत्नागिरीमध्ये पण तुरुंगात असताना त्यांनी लिहिले असं की कशासाठी केलंय. मी बॅरिस्टर झालोय, मी माझ्या घरादारावर सगळं काढलंय, माझ्या महिला रस्त्यावर आहेत, माझे भाऊ अंध मानले, ते कुठेच मला माहित नाही. शिक्षा झालं इंग्रजांनी सांगितलं तुझं कुठे. आणि आपण आज काय करतोय? म्हणजे 2-4 महिन्याची शिक्षणी लोक बाहेर येऊन मजा करत होती, ते नेते होत होते. कारण त्या नेत्याला कोणाला पंतप्रधान व्हायचं होतं, कोणाला राष्ट्रपती व्हायचं होतं, कोणाला राज्यपाल व्हायचं होतं. पण मला काहीच नाही व्हायचं, माझं ह्यासाठी का देश आहे. पण जेव्हा सावरकरांचा आत्महत्याचे विचार आला, त्यांनी स्वतःला सावरले आणि अनादेवी अनंतदेवी नावाची त्यांनी कविता लिहिली. मला नाही म्हणून मानू शकत, मी अमर आहे असं सावरकर त्या कवितेत लिहित आहे. स्वतःचे बल वाढावं यासाठी सावरकर करतायत. आम्ही असं नेहमी म्हणतो की अनेक महापुरुषांच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग असे येतात की ज्याच्याविषयी खूप चर्चा करायला नकोय आपण. सावरकरांची अंदमान म्हणून इंग्रजांना लिहिलेले पत्र हा त्याच प्रकार आहे. तो माफीनामा आहे का नाही, तो काय आहे, इंग्रजांनी सोडलं का नाही सोडलं, त्याचा वारसा म्हणून आपण पुढे जायचं. सावरकरांना 1922-23च्या आसपास सोडलेले आहे, पण सोडलं असेल त्याचे बंधन, प्रचंड बंधन आहे त्यांच्यावर. रत्नागिरीमध्ये त्यांना जेलमध्ये शोधलं, एवढ्यामध्ये सुद्धा काही काळ ठेवलं. नंतर सामाजिक कामात भाग घ्यायचा नाही म्हणून 24 साली त्यांना त्या कामातून मुक्त केलं. त्या कामात सुद्धा सावरकरांनी जाती निर्मूलनाचं कार्य केलंय. आणि सावरकर असं म्हणतात की एक तुम्ही माझं कार्य विसरा, माझी उडी विसरा, मी लंडन मध्ये गेलेलं कार्य विसरा, पण लक्षात काय ठेवा, तर माझं सामाजिक कार्य रत्नागिरीचं लक्षात ठेवा, जिथे मी जातीपाती सोडले. ते त्याच लग्नात जायचे ज्याचा नवरा किंवा मुलगी परजाती असतील. त्यांनी जमीन बरोबर जेवण केली, त्यांनी वेगळी मंदिरं बांधली. जाती आता जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत हिंदू म्हणून एकत्र येणार नाही, असा त्यांचा अभ्यास झालेला आहे. आणि अभ्यास त्यांचा झालाय अंदमान मध्ये असताना. अंदमानला जायच्या आधीचे सावरकर वेगळे, त्यांनी लंडनमध्ये जे पुस्तक लिहिले 1857. याचा पण इतिहास आहे की 1857 झाल्यानंतर 50 वर्षानंतर 1907ला लंडनमध्ये मोठा कार्यक्रम केला इंग्रज सरकारने. आणि 1857चा विजयाचा डोकून बसवलं, 50 वर्ष झाली म्हणून त्याच्यावर त्यांनी कार्यक्रम घेतला. सावरकरांनी ते खंडन करायचं म्हणून सावरकरांनी 1857 हा स्वातंत्र्य लढा होता, त्यांनी भारत जागृत करायचं काम केलं. आणि इंग्रजांचा सूर्य कधी ना कधी मावळणार आहे हा विश्वास देण्याचं काम केलं, असं सावरकरांनी पुस्तक लिहिलंय. पण त्या पुस्तकामध्ये सावरकरांनी हिंदू आणि मुस्लिम एकत्र लढले अशा अभ्यासाचं पुस्तक लिहिलंय. हिंदू मुस्लिम जोपर्यंत एकत्र आहे, एकत्र असावेत असं वाटण्याचे सावरकर 1911 नंतर मात्र पुढे बदलले, कारण त्यांनी इस्लामचा अभ्यास केला आहे. माझे नेहमी म्हणण्यात होतं की हिंदुत्वाचा अभ्यास करायचा असेल, तर स्वातंत्र्य सैनिकांचा अभ्यास करायचा असेल, शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा असेल, संभाजीराजांचा अभ्यास करायचा असेल, तर इस्लामचा सुद्धा अभ्यास होणं जरुरी आहे. 7व्या शतकात 712ला मीर कासिम भारतात आल्या, पहिला मुस्लिम. पण त्याच्यासाठी शोध आलेत ना, शके आलेत ना, होऊन आलेत ना. पण आपली कोणी बोलून म्हणत नाही की मी शकांचा वंशज आहे, शोधांचा वंशज आहे, शक्यांचा वंशज आहे. सगळे इथं मत झाले कारण ते फक्त सत्यासाठी आले होते, सत्ता संपत्ती पैसा. इस्लामचं या देशावर येणं हे आक्रमण होतं, तो जिहाद होता. इथल्या हिंदूंना पाठवायचंच, इथला हिंदू ठेवायचाच नाही. आज आपण काश्मीरमध्ये बघतोय, आपण जे हैदराबाद मध्ये बघतोय, जे भारताचे 25 जिल्हे जे झालेले बघतोय, पुण्यात आमच्या कोंढवा आम्ही बघतोय, तीच मानसिकता 7व्या शतकात सुद्धा होती. आज त्याला 1800 वर्ष झाली, मानसिकता तीच आहे. सावरकरांनी त्याचा अभ्यास अंदमान मध्ये असताना त्याचा अभ्यास झालेला आहे. आणि तिथं त्याच्या लक्षात आले की देशाची फाळणी होईल का काय अशी शक्यता त्यांना त्यावेळेस जाणवायला लागली. त्यावेळेस सुद्धा कधीची त्यांना असं वाटलं असं की इतर नको चालायला आतमध्ये, मग ते माफीनामा म्हणा, काही सूचनापत्र म्हणा, काही म्हणा, पण मी बाहेर गेलो तर कदाचित वाचू शकेल या देशाला, ही त्यांची भावना तिथं झाली असेल ना.
आणि जो इस्लाम, जो देशाचा शत्रू काल गावापर्यंत फक्त बॉर्डरवर होता, कुठेतरी होता, आज आपल्या घरापर्यंत आलाय. आपण आधीच सावध होत नाही. आपण फक्त सावरकर सावरकर करतोय. आपण छत्रपती शिवाजींची नावं घेतोय. छोटे छोटे व्यवसाय कोणाच्या हातात गेलेले आहेत, सर्व्हिस इंडस्ट्री कोणाच्या हातात गेलेले आहेत, फळ विक्रेते कोण आहेत, भाजी विक्रेते कोण आहेत, टेम्पो ड्रायव्हर कोण आहेत, रिक्षा ड्रायव्हर कोण आहेत. घातक परिस्थिती सगळी आली. आपण सुधारलं तर सावरकरांची खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असणार आहे. सावरकरांचं रत्नागिरीचं काम त्यासाठीच होतं की जोपर्यंत हिंदू जाती तोडत नाही, तो हिंदू म्हणून एकत्र येत नाही, तोपर्यंत हिंदू जाती भांडणार नाही आणि हिंदू हिंदू म्हणून अर्थसंख्येनच नाही. आणि आज ही परिस्थिती दिसते ना. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांवर काही बोललं गेलं तर दलित समाजात रस्त्यावर येतोय. शिवाजी महाराजांना कोणी काही बोललं फक्त मराठा समाजात रस्त्यावर येतोय. सावरकरांना कोणी बोललं तर फक्त ब्राह्मण समाजाला नाट येतोय. नेते सुद्धा आपण वाटून घेतले सगळे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आम्ही ते करतो बघा. आम्ही सावरकर जयंतीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाटतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या दिवशी दलित वस्तीमध्ये आम्ही सावरकरांची कल्पना करतो. आंबेडकर भक्तांना सावरकर कळले पाहिजे, सावरकरांना आंबेडकर कळले पाहिजे, कारण दोघांच्या विचारात खूप फरक नाहीये. सावरकरांचा प्रचंड विश्वास होता. आंबेडकर त्यांना मानतायत. आंबेडकरांचा अनेक लेखन अनेक आहे. त्यांचे जे पुस्तक आहे थॉट्स पाकिस्तान, त्याच्यामध्ये सावरकरांचे विचार दिसतात. आंबेडकरांचं तर वाक्य आहे की जोपर्यंत शेवटचा हिंदू पाकिस्तान मधला भारतात येत नाही, जोपर्यंत हिटला शेवटचा मुस्लिम पाकिस्तानमध्ये जात नाही, भारताची भांडणी झाली असं मी मानणारच नाही. किती मोठं वाक्य आहे. याचं सावरकर सुद्धा असं वाक्य बोललेलं नाहीये. मग हिंदू कोण असे जेव्हा सावरकरांच्या लक्षात आलं की व्याख्या काय करायची, हिंदुत्वाची व्याख्या करणारा सावरकरांना आज करून ह्या देशाचा एकमात्र माणूस आहे. खूप सोपी व्याख्या केली त्यांनी. 3 व्याख्येमध्ये बसवलं. पुण्यभू मातृभू तुम्हाला कल्पना असेल. जो या देशात राहतो, या देशाची संस्कृती जोपासतो तो हिंदू. ज्यांचे पूर्वज या देशात राहिलेले, ज्यांना देशाची संस्कृती पूर्वजांना मानली तेही हिंदू. आणि ज्या धर्म म्हणजे जैन असेल, शीख असेल की ज्यांची पारंपरिक हिंदूंचीच आहे, ज्यांच्या 2-4 पिढ्या आधी लोक हिंदूच होती, तो सुद्धा हिंदू. एवढी सोपी व्याख्या सावरकरांनी केलेली. आपण ते हिंदुत्व सावरकरांचं सांभाळलं पाहिजे. रत्नागिरीच्या पूर्ण कार्य संपल्यानंतर 1937ला सावरकरांना पूर्ण मुक्त केलंय. पण 1937 नंतर सावरकरांना स्वातंत्र्यासाठी फक्त 10 वर्ष मिळाली. जर सावरकरांना 20 ते 25 वर्ष मिळाली असती तर कदाचित सावरकरांनी भांडी रोखली असती. 1937ला सिंध प्रांताचं विभागणी झाली. बांगलादेशला पश्चिम बंगालला जोडला गेला. सिंध मुस्लिम बहुल असल्यामुळं तिथं सावरकरांनी लिहिले पाहिजे की अरे देशाची भांडी वेळेची वेगळी वाटते. तर मुस्लिम बहुल तुम्ही मुस्लिम बहुलाला जोडत असाल, देशाची भांडी होऊ शकते. सावरकरांच्या दुर्दैवाने तर खरंही ठरलं, देशाची भांडी झाली सुद्धा. जो धर्मांतर हे राष्ट्रांतर असं. जेव्हा धर्म वाढतो तेव्हा त्या धर्माची वेगळा तुकडा मागतात आणि वेगळा तुकडा मागितला की वेगळा देश तयार होतो. देशाची शत्रू होतात. अफगाणिस्तान झाला, इराण आमचे होते, श्रीलंका आमचा होता. अफगाणिस्तानमध्ये आमचा इतिहास आहे. आमची शून्य महाभारताची गांधारी अफगाणिस्तानची. इराण एकापर्यंत आपली संस्कृती होती, जी आमची संस्कृती होती. सावरकर हे सगळं मानतायत. सावरकरांशी बोलताना सावरकर बुद्धिवाद याच्यावर फक्त 1 तास व्याख्यान होऊ शकतं. सावरकरांचं रत्नागिरीचं कार्य याच्यावर 1 तास व्याख्यान होऊ शकतं. सावरकरांमधला वैज्ञानिक याच्यावर 1 तास व्याख्यान होऊ शकतं. ही सगळी मांडणी करत असताना सावरकर लोकांना, देशाच्या जनतेला सावध करतात, राजकीय नेत्यांना सावध करतात की अरे देश तुकडे होण्याची शक्यता आहे, तुम्ही हिंदूंची संख्या त्या भागात वाढवा. दुर्दैवाने त्यावेळेस कोणी ऐकला नाही. देशाची तुकडे झाली. 47ला पंडित नेहरूंना सावरकरांनी 1915 ऑगस्टलाच पत्र लिहिलेले. ते पत्र आजही उपलब्ध आहे की जे झालं ते झालं, आता एक काम करा, सगळ्यात पहिली पाकिस्तानची भांडणी करा. ती नंतर इंदिरा गांधींनी केली. पाकिस्तानची भांडणी करा. पश्चिम बंगालमध्ये, पाकिस्तान आपल्या बंगालमध्ये हिंदूंची संख्या वाढवा. आसाम मधल्या हिंदूंची संख्या वाढवा. म्हणजे आताचा पाकिस्तान दोन हिंदू घडून त्या आतमध्ये दाबलं जाईल. हे सावरकरांचं वाक्य आहे 47ला. त्यांनी योजना सावध केली की देशाच्या फाळण्या, देशाच्या ज्या सीमा आहेत त्या आधी सुरक्षित करा. आजही आपल्याला माहिती आहे देशाची सीमा कोणती आहे. चीननी डोकलांमध्ये 1000 घरांची गाव, हे तुमच्या गावापेक्षा मोठं गाव चीनमध्ये, चीननी आपल्या लोकांमध्ये केलेलं आहे. तिथे शाळा आहेत, तिथे व्यक्ती आहेत, तिथे सगळे. आणि तो म्हणतो आमची, आपण म्हणतो आपली. सावरकर हिला आठवतात.
1947 म्हणून सांगतो की देशाच्या सगळ्या सीमा आधी सुरक्षित करा. 47 नेहरूला सांगतात की देश अन्न वस्त्र सज्ज करा. सावरकर मुस्लिमांच्या विरोधात येते असं कुठेही दिसलं नाही. सावरकर मुस्लिमांच्या विरोधात आहेत, सावरकर इस्लामच्या विरोधात आहेत. मुस्लिम या देशात राहणार आहे, त्यांना मान्य आहे, परंतु ह्या देशात पहिला हक्क हिंदूंचा असावा. त्याचा अमेरिकेला असतो, जर्मनीमध्ये ज्यूंना असतो. ह्या दोन वेगळ्या संस्कृती आहे, त्या एकत्र आणण्याचा प्रयत्न जे काँग्रेस करत होतं ते तुम्ही करू नका. हे एकत्र येणं शक्य नाहीये, हे सावरकर टाकून बोलून सांगताय. लोकांची मानसिकता वेगळी आहे, लोकांची संस्कृती वेगळी आहे. आपल्याकडे तू माझा देव माझा धर्म नाही मानला तरी चालतो. तिथं असं नाही, तू माझा देव माझा धर्म नाही मानला तर तू मरायचंच, तुला मरण हे माझ्यासाठी पुण्याचं काम आहे. ती एक संस्कृती आहे. आणि जेव्हा जेव्हा असे दोन स्मृतीमध्ये जर्मनी एकत्र आले, अमेरिकेमध्ये एकत्र आले, तेव्हा त्याचं भांडले. जर्मन आणि ज्यू एकत्र होते, पण जेव्हा देशांतर्गत संघर्ष झाली वेगळे लढलेले. अमेरिका सुद्धा निवडून लोकांनी अमेरिकेच्या विरोधात राजकारण केलेले आता सुद्धा दिसते. उद्या जर अंतर्गत लढाई झाली भारतामध्ये, जर एखाद्या बाहेरच्या देशांनी हल्ला केला तर तिथला अल्पसंख्याक भारताच्या बाजूने उभा राहील का, ही शंका आपल्यालाच नाही, त्यावेळेस सावरकरांना सुद्धा होती, बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा होती. हिंदू क्षत्रिय आहे, हिंदूचं क्षत्रियचं दाखल करायचं काम सुद्धा सावरकरांनी केलेलं आहे. गणित शास्त्र झालेला हिंदू, हारण्याची मानसिकता तयार झालेल्या हिंदूला सुद्धा सावरकरांनी जागे करून तू लढू शकतो, तू जिंकू शकतो. डॉलरच्या सिद्धांतावर सावरकरांनी काम केलेलं दिसतं. आता मी काय सावरकरांचे नवीन भाषण करतोय त्याच्यावर, पण सावरकरांचं ऐकलं गेलं नाही. आणि देश स्वतंत्र झाल्यावर सावरकरांना सगळ्यात पहिलं काय मिळालं माहितीये ना, आपल्या जेव्हा जन्म होता आम्हाला वाटलं की भारत रत्न मिळेल. काय मिळालं माहिती, पण झालं का सावरकरांना काय मिळालं ते स्वप्न लागलं लगेच, जेल. महात्मा गांधींच्या हत्येमध्ये आरोपी केले त्यांना. काय सावरकर विचारित बनवलं, ज्या देशासाठी मी 65 वर्ष काढली, माझं घर मला माहिती नाही कुठे, मी काळ्या काळाची शिक्षा वगैरे, मी चापके खाल्ले, मी तेल काढलेलं आहे, मला काय मिळलंय हत्येत सहभागी. काय घटना झाल्याचे सावरकरांना, त्यांना निवडून सोडलं गेलं, त्यांना 2 वर्ष लागली, त्यांना परत नंतर अटक झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारतात येणार म्हणून सुरक्षा व्यवस्था आम्हाला विचार करतात, आम्हाला पोलिससोबत विचार करतात की 2 तास तुम्ही इथं समाज आंदोलन पुण्यामध्ये काय काय असताना त्यांना परत जेलमध्ये बोललो की पाकिस्तानचा पंतप्रधान भारतात येतोय, तुम्हाला 1-2 महिने राहत टाकू. आणि परिस्थिती अशी सांगितली गेली की त्यांना जेलमध्ये टाकण्याचं सरकार विसरलं. परत पथक दिल्यानंतर त्यांना जेलमधून बाहेर काढले. हिंदू सावरकरांच्या बरोबर राहिला नाही, त्याचा देशाचा इतिहास वेगळा असता. वल्लभभाई पटेल पंतप्रधान होता का नाही हा विषयच नव्हता. वल्लभभाई 1950 ला गेलेले, चुकीचे इतिहास चुकीचे व्हॉट्सअप मेसेज घेऊन जातो सगळे हिंदूची बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी, पण देशाचा इतिहास वेगळा असता. असं काय केलं तर सावरकरांच्या मनात एकदा करा, आपण पाकिस्तान बरोबर युद्ध जिंकल्यानंतरची गोष्ट आहे. सावरकर मनात आले की आता माझं कार्य संपलंय. जोपर्यंत मला शरीर साथ देत होतं, मी बुद्धी साथ देत होती, मी लढाई करू शकत होतो, मी बाहेर जाऊन देशात काही पाठवू शकत होतो, मला देशाचं अन्न पाणी घेणं भाग होतं, मला ते कर्तव्य होतं. सावरकर आता म्हणजे आता माझा हातपाय चालत नाहीये, माझी बुद्धी मला साथ देत असते तरी ते निकालात येत नाहीये, मी काय बुद्धी करत होते, माझं वय 83 आहे. आता या देशाचं पाणी सुद्धा पिणं नको होतं. सावरकरांनी प्रयोगशील केले. सावरकरांनी आता जर आत्महत्या म्हणत नाही, त्याला प्रयोजन असं सांगणे की मृत्यूला समोर गेले. जो मृत्यू वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांच्या मागे लागला होता, मृत्यूला सापडला नाही सावरकर तरी. यावेळेस सावरकर मृत्यूला समोर गेले, त्याचा भाग झाला लपंडाव. आता मीच तुला बोलवतो. अन्नपाणी तयार केला सुद्धा ते 22 दिवस जगले. नंतर सावरकर गेले. सावरकरांची अंतिम यात्रा ही भारताच्या आतापर्यंत 4-5 अंतिम यात्रेमध्ये घडली जाते. आम्ही त्याचा व्हिडिओ तयार केला आहे, उद्या परवा आपल्या इथं पाठवतो, तिकडे तुम्ही व्हायरल करा ती अंतिम यात्रा. म्हणजे त्यानंतर फक्त बाळासाहेब ठाकरेंची अंतिम यात्रा अशी मोठी झालेली मुंबईत. त्याच्या आधी वर्षी झाली असं माहिती असा इतिहास सावरकरांचा आहे.
सावरकर आठवडा सावरकर गेल्यानंतर सुद्धा 60 वर्षानंतरही आपल्याला विनय नावावर सावरकर आठवतात. हे सावरकरांचं कर्तव्य आहे. 300 वर्षानंतर महाराज आपल्याला आठवड्यावर महाराजांविषयी बोलायची इच्छा होते, महाराजांची ऐकायची इच्छा होते. हे सावरकरांचं कर्तव्य, हे शिवाजी महाराजांचं कर्तव्य आहे. आज जे दिसते ते सावरकरांचे सगळे विचलित दिसते बघा. आता आपल्याला फसवलं जात आहे, अखंड भारताची स्वप्न दाखवली जात आहे. आम्ही अखंड भारताला पूर्णपणे विरोध करण्याने बोललो आहोत. एका रात्रीमध्ये या देशातली संख्या 1 कोटीने वाढेल. परवडणार का सांगा? भारतातला एकही किल्ला आज असा नाही की तिथं फक्त हिंदू दिसतात. आम्ही किल्ला येणार, आम्ही किल्ले आम्ही बांधले. काय समजलं तुमचं? कधी आले तिथं? कशी आधी छोट्या वर्गात दिसतो, मोठ्या वर्गात दिसतो, पत्रिकी शहर दिसते, मग आमचं म्हणायचं, मग आम्ही उद्योग करणार, मग सरकारमध्ये उरसाला 2 महिने परवानगी देते, मग 4 महिने हिंदूने तिथं जायचं नाही. परवडणार का? तर परवडणार नाहीये. 1 कोटीची संख्या नाही परवडणार वाढलेली. आता निदान थोडी तरी पोलीस संरक्षण आहे, मिलिटरी आहे. नाही तर अखंड भारत झाल्यावर तिथं 11 वाजता बसलेला माणूस 8 वाजता पुण्यात उतरेल. तो पुण्यातून काय करणार आहे? अज्ञानी आहे, भ्रष्ट आहे, धर्मांध आहे, त्याला फक्त बॉम्बच फोडता येतात. त्यावेळेस फाळणीचं समर्थन करण्यासाठी काही लोक काँग्रेस असे वाक्य वापरलेले की असे तो गरीब भाग आहे, तो पाकिस्तानमध्ये चालला, गरीब आहे, दलित आहे, काय फरक पडतोय? सावरकरांनी सांगितले की सगळ्यात जास्त घातक आहे. तो भिकेला शक्यतो तो काही करू शकतो. आज त्याची परिस्थिती आपल्याला एकीकडे खरं दिसते. एवढ्या दुष्ट माणसाला फक्त आठवण काही होणार नाहीये, त्याचे विचार आपल्याला आत्मसात करावे लागतील. आपल्या घरात सावरकरांचा अंश तरी तयार होईल. मी मनुष्यशब्द नाही वापरत, तुमची आमची मुलं नाही कदाचित सगळं करू शकणार. तर निदान आपण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून जगण्यासाठी लायक असलेली सगळी गुण आपल्याला आहे. आपल्या बाप दादींनी त्यासाठी त्याग केलेला आहे. मिळाली असतील आपल्याला माहित नाही. आपल्या 3-4 पिढ्या आधी कोणीतरी मान कापली गेली असं धर्मांतर करत नाही म्हणून आपल्याला तो इतिहास माहित नसेल. हिंदू म्हणून जगताना आणि हिंदू म्हणून मरताना मी असं म्हणतो की हिंदू म्हणून घाबरताना ही आपली शेवटची पिढी असावी. त्याच्यापुढे नाही घाबरणार आम्ही. एवढी जरी शपथ घेतली तरी सावरकर ताजी राहतील, सावरकर जिवंत राहतील असं आम्हाला वाटतं. आजच्या सगळ्याचं सी आहे, पाकिस्तान मधला, अफगाणिस्तान मधलं हिंदू इथं आणायचं आणि इथं आहे तो हिंदू सांभाळा आधी. तिथे हिंदू येणारे कशा रामदासचं काळ तुम्ही एखादा अब्दुल्लाला तिथं पाठवलं, आधाराने काही डुप्लिकेट त्यांना करणार काय खूप अवघड भाग नाहीये. काय करणार आहे आपण? आमच्या पुण्यात मुंबई सोडा, नागपूरमध्ये लहान गावात सुद्धा, संगमनेर, नाशिक भागात सुद्धा आज सगळी लोकांची भयंकर लोक आपण म्हणतोय, ज्यांची नावं सगळी मुस्लिम नाव आहेत. त्यांचा आधार कार्ड सगळे इंडियन बनवले. जेव्हा खूप खूप खाली पोलीस जातात, आम्ही जेव्हा तक्रार होतो, आम्हाला शंका येते, तुला बांगलादेशी सापडतो, तो रोहिंग्यात सापडतोय. ही संख्या अजून वाढणार नाहीये, वाढणं आपल्याला चालणार नाहीये. पुण्या देशाची भांडी आपल्याला चालणार नाहीये. आधी हैदराबादची परिस्थिती काय जाऊन बघा कळेल. समाजामध्ये परिस्थिती काय, आम्हाला समाजामध्ये नाव करायचं असेल तर आम्हाला 50 वर्ष लागली. बरोबर आमच्या दर्गा उभा राहिला. साधारण बघितलं बरोबर पेशंटचा दर्गा काय समजलं, दर्गा कुठे शहरामध्ये प्रांगण दर्गा उभा राहिला आहे. सावरकर भूल दाखवतात. 31 डिसेंबरला अफगाणिस्तानमध्ये विमान पडवलं गेलं होतं भारतीयांचं. विमान ऍक्सिडेंट केलं की विमानाचे सगळे नातेवाईक दिल्लीला आहे, आणलं त्याच्या दिल्लीला वेगवेगळ्या भागातनं. आमची लोक सोडा. अतिरेक्यांची मागणी काय होती? 3 अतिरेक्यांना सोडायचं होतं. आठवत अफगाणिस्तानचं विमान ऍक्सिडेंट केलेलं. मला सांगा, माझ्या घरातला कोण मुलं, म्हणजे बायको असेल, नवरा असेल, मुलं असेल किंवा सासू सासरे असतील, त्यांना सोडावं म्हणून 200 लोक पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर टाळून फोडतात, पंतप्रधान सोडतात. परराष्ट्र मंत्री ते स्वतःच्या अतिरेक्यांना घेऊन जातात. त्यांच्यावर 2000 कोटी रुपये सुद्धा गेले, तो उलट त्यावेळेस घेत होता. सावरण्याच्या नंतर नसेल आलं कधी की आमची सुद्धा राजकारण आम्ही सोडली. देशाची निदर्शनता संपली कारण सावरकरांचा फोटो केला होता मी. आजही सावरकरांना भारतातून दिलं जात नाही, दिलं गेलेलं नाहीये. आम्ही अनेक वर्ष वाट बघतोय. शरद पवारांना दिलं गेलं, आमचं काहीच म्हणणं नाहीये. मुलायमसिंग यादवांना दिलं गेलं, ज्यांना आम्ही सांगितलं की कार सेवकावर वेळा मारणारा शत्रू आहे, त्या मुलायमसिंग यादवांना पद्मभूषण दिलं गेलं.
सावरकरांना अजून काही दिलेलं नाहीये, ही आज्ञाच आमच्या. सावरकरांच्या नावाने एकही संस्था उभी राहिली नाही, आमचं दुःख आहे. IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, IIA, IIT, एम्स या मोठ्या संस्थेला सावरकरांचं नाव लावलं. सावरकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजर, किती भीम नाव होईल ते. पण सरकारला काही करायचं नाही, कारण फक्त सावरकरांना वादाचा विषय करायचा आहे. गुरुदेवांनी सावरकर भक्तांना सुद्धा कळत नाही की आपला नेमका त्याचा वापर होतोय का काय. निश्चित जर आत्मा असेल तर सावरकरांचा आत्मा दुःखी होत असेल की या देशासाठी मी नाही काम केलं. मी अंदमान फडण्याची ताकद ठेवली, आम्हाला एवढी मागणी आणि आमचा 20-22 वर्षाचा मुलगा शेतीमध्ये कर्ज झालं म्हणून आत्महत्या करतो. सावरकरांना दुःख होत असेल. या देशाची सीमा सुरक्षित नाही. 40 जवानांना मारलं गेलं. अतिशय आरडीएक्स भारतात आलं, असेंबली झालं. 1.5 महिन्याच्या काश्मीरमध्ये फिरत होतं. एका व्हॅनमध्ये बसवलं गेलं की व्हॅन सैनिकांच्या ताब्यात करून आले होते. माझी 40 सैनिक मारले जातात, मी काहीच करत नाहीये. सावरकर दुःख होत असेल. आपल्याला सावरकर जीवन द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आमचे नेहमीचं प्रयोजन अगदी 3 दिवसांनी मंगळवारी सावरकर जयंती 28 तारखेला. माझी आपल्याला विनंती राहील की सावरकर जयंती छत्रपती शिवाजी राजांसारखी, संभाजी राजांसारखी सामुदायिकरित्या व्हायला पाहिजे. घरात नाही, घराच्या बाहेर. अगदी फ्लॅटमध्ये राहता, पुण्यामध्ये घराच्या बाहेर खाली बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये या, घराच्या बाहेर पॅसेजमध्ये या, आजूबाजूच्या 2 जण फ्लॅट धारकांना बोला. तुमची इकडे संधी झाली, तुम्ही इथे सावरकरांचे प्रतिमा घेऊ शकता. अजून 2 लोकांना बोलवा, हार घाला, त्याचा फोटो आम्हाला पाठवा, मेसेज येईल आपल्यापर्यंत. यावर्षी महाराष्ट्रामध्ये 8,000 पेक्षा जास्त ठिकाणी सावरकर जयंती व्हायला पाहिजे असा आमचा प्रण आहे. तुमच्या गावामध्ये सुद्धा 50 ठिकाणी सावरकर जयंती करणं काही अवघड नाही. तीच प्रतिमा घ्या, इथं 10 मिनिटे ठेवा, माझ्याकडे 10 मिनिटे ठेवा, त्यांच्याकडे 10 मिनिटे ठेवा. एक हार घाला, घरच्यापुढे फोटो काढून पाठवा, नातेवाईकांना पाठवा. सावरकर जयंतीला पेढे वाटा, शाळेत जाऊन लहान मुलांच्या घरात द्या, पेढे मुलगे त्याला पेढे द्या. तो विचारला काय दिलं पेढा, तर सांगा अरे सावरकर जयंती आहे आमची. आम्ही गणेश जयंती करतो, आम्ही शिवजयंती करतो, आम्ही सावरकर जयंती सुद्धा करतो. एक पेढा खाऊ, पेढाचा मुलगा घरी तुम्हाला आईला सांगेल ना, या सावरकर जयंती आहे, ती सुद्धा विचारली सावरकर कोण होते. मी जर सांगितले की सावरकर 1 पाऊंड असं अर्धा असं सांगणं होतच नाही. सत्ताच पाहिजे, सावरकरांच्या प्रत्येक चळवळीचा सत्ता पाहिजे. पण एवढं सांगता आलं, एवढं सावरकर सांगितलं. देश संकटात आहे कारण हिंदू संकटात आहे. हिंदू जन आक्रोश मोर्चे इथं निघाला नसेल का त्याची लहान आहे, पण भारतातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला. आता निघाला, मागच्या 6 महिने 4 निघाले, वर्षभरात 15 निघाले. तर हिंदुत्वाची सरकार असताना हिंदूंना जर जन आक्रोश करावा लागत असेल, आमच्या संभाजी राजांना हत्या करणारा, संभाजी राजांना इंच करत मारणारा औरंगजेबाची कबर जर संभाजी राजांमध्ये असेल तर हिंदूंचा अपमान आहे, हिंदूंचा शैली आहे. ते इथे जर शुक्रवारी 4 वेळा बसतात ना, त्यांना काही नाही त्याचं काय. मुस्लिम देशांमध्ये सुद्धा बसत नाही, आपल्याकडे बसतात. त्याला हिंदूवर त्यांना जर बसवायची की बघा आम्ही एवढ्या संख्येने लोक बाहेर येतोय. तुम्ही काकडा वाजले 20 लोक असता, चौकटीला तुम्ही 25 लोक असता, गणपती बघायला तुम्ही 200-500 लोक असता. जर कळलं काही गंमत होती तर 5 लोक सुद्धा दिसणार नाही. तर हिंदूचं जलद, मानसिक जलद असण्याचं काम शेवटपर्यंत चालू आहे. आपण त्याला बघू शकतो. प्रत्येक घराघरात शिवाजी महाराजांचा, संभाजी राजांचा, सावरकरांचा निधन आठवड्यात एकदा नाव निघावं. छोटी को होईना प्रतिमा असावी. मुलांना कळू द्यावं कोण आहे, समाजाला आमदार तुम्ही कळले पाहिजे, लोकांना कळले पाहिजे. त्याला देश वाचेल. तरी यांना 100 पिढ्यानंतर बेकार परिस्थिती असेल एवढं नक्की, एवढं सांगतो. खूप मोठे सावरकर आहेत, मला जेवढं उमजले तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपण घरी जाताना सावरकर घेऊन जाल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व आयोजकांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. एक चांगल्या स्थळी ऐतिहासिक जागेवर सावरकर मानता आले. आपल्याशी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो.